आता स्पष्ट आणि सुंदर दृष्टी मिळवा संदेश चष्मा घर सोबत. मोफत डोळे तपासणी, नवीन कलेक्शन, आकर्षक ऑफर्स आणि सवलती. नवीन अल्ट्रासोनिक मशीनद्वारे चष्म्याची लाईफ टाईम सर्व्हिसिंग फ्री. डोळ्यांचा नंबरचा चष्मा अर्जंट बनून मिळेल. उत्तम दर्जा आणि योग्य किंमत. कॉलेजच्या मुलामुलींसाठी स्टायलिश चष्मा आता आपल्या बजेटमध्ये. नंबरचा चष्मा असो किंवा गॉगल, निवडा फक्त सर्वोत्तम. तेव्हा आजच भेट द्या संदेश चष्माघर, बस स्टँड कॉम्प्लेक्स, संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख. 9150 290 290 आणि 9270 34 41 74. संगमनेर शहरानजीक असलेल्या घुलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये असलेल्या लॉ कॉलेज ते एकता चौक या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. या पूर्ण रस्त्याला मोठमोठे खड्डे पडलेत. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचतं आणि यातून अनेक छोटे मोठे अपघात होत आहेत. कॉलेज जवळच असल्यामुळं या रस्त्यावरून मोठी वर्दळ असते. अनेक विद्यार्थी, मुली, वृद्ध या खड्ड्यामध्ये पडून जखमी झालेत. विद्यार्थ्यांचे कपडे, वह्या, पुस्तकं या पाण्यामुळे खराब झालेत. अनेक वाहन चालकांनाही याचा मनस्ताप सहन करावा लागतोय. हा रस्ता काँक्रिटीकरण करावा अशी मागणी बालाजीनगरमधील नागरिकांनी केली आहे. ते अनेक वर्षांपासून ग्रामपंचायतीकडे या रस्त्याच्या मजबूतीकरणाची मागणी करतायत. मात्र अद्यापपर्यंत त्यांच्याकडे कुणीच लक्ष दिलं नाही. ही मोठी शोकांतिका आहे. या रस्त्याला अशी परिस्थिती झालेली, पाऊस जर आला ना तर ह्या रस्त्याने आम्हाला चालता येत नाही, शाळेतली मुलं सोडता येत नाही आणि कॉलेजच्या मुली कितीतरी वेळा पडलेल्या आहेत. या रस्त्याकडे दुर्लक्ष आहे. लॉ कॉलेजच्या शेजारचा बालाजीनगरचा रोड ह्यो व्हायलाच पाहिजे. पाणी जायला जागा नाही, रस्त्याला पाणी साचते, सगळे खड्डे पडले. पहिला 4 वर्षापूर्वी डांबरीकरण झालं तर सगळे खड्डे पडले. काही डांबर टाकलेलं नाही, त्याच्यावर सगळी खडी आणि मुरुम होता तर सगळे खड्डे पडलेले जागजागी. ह्या रस्त्याला दुर्लक्ष चालू आहे जास्त. आणि मुरुम टाकला तर त्याची धूळ आम्हाला 6 महिन्याचा त्रास झालेला आहे. सोस घ्यायला त्रास होतो. मागच्या वेळेला इथं ड्रेनेजचं काम झालं, परंतु आम्हाला आमच्या इथल्या स्थानिक लोकांना, जे स्थानिक लोकांसाठी असतं त्याचा विचार न करता हे परस्पर आपले मनमर्जीने ते गटार वगैरे करतात. आज अशी परिस्थिती आहे, गटार झाले वरती आणि आमची घरं झाले खाली. मग त्या गटारीचं पाणी उलट आमच्याच याच्या घरांकडे घुसायचा प्रयत्न करतो. हा, त्याचा एवढं गटार केलं आमच्यासाठी, त्याचा फायदा काय झाला आम्हाला? आणि हा रस्ता अतिशय वर्दळीचा आहे. म्हणजे जे जवळजवळ वडगाव पासून कोकण गाव पासून सर्व लोक याच रस्त्याने ये जा करतात. परंतु इतके, आता तुम्ही शूटिंग केलेली, तुम्ही बघितलं असं, लोक अक्षरशः ना जीव मुठीत घेऊन ना या रस्त्याने चालतात. तर आमची तुम्हाला एक विनंती आहे, शासनाला बी एक विनंती आहे, कृपया करून या रस्त्याकडे लक्ष द्यावे आणि रस्ता चांगले करावा, काँक्रिटीकरण करावा. ही आमची सर्व लोकांची, कॉलनीतल्या आणि या बालाजीनगर मधील ते आराधना कॉलनी मधील सर्व लोकांची ही मागणी आहे. 15 वर्षापासून आम्ही या परिसरात, बालाजीनगर परिसरात राहतो आणि गेल्या 7 वर्षापासून हा जो रस्ता आहे एकता चौकापर्यंत, असं म्हणत होते की आता होईल, यावर्षी होणार आहे. प्रत्येक वेळेस ग्रामपंचायत सदस्य असतील किंवा सरपंच असतील की तुमच्याकडला रस्ता मंजूर झालेला आहे, आणि गेल्या 2 वर्षापासून ते असं सांगतात की हा सिमेंट रोड मंजूर झालेला होता. परंतु प्रशासनाचं किंवा कोणाचं इकडे लक्ष नाहीये. आणि आज आपण बघताय की या रस्त्याची दयनीय अवस्था गेले 3 वर्षापासून. सगळे खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डा आहे तेच समजत नाही. अक्षरशः विद्यार्थी आपल्या जाताना येताना त्यांचे कपडे खराब होतात. त्यांना शाळेत जायला परत बूट खराब असतात, कपडे खराब असतात, त्यांना लाज वाटते शाळेत जाणार. तरी प्रशासनाला विनंती आहे समस्त बालाजीनगरच्या वतीनं की हा जो रस्ता आहे हा सिमेंट काँक्रिटीकरण होणे गरजेचं आहे. विशेष म्हणजे इथं लॉ कॉलेज आणि संगमनेर कॉलेज जवळ आहे. येणाऱ्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना खूप अडचण सहन करावं लागते. म्हणजे रस्त्यात अक्षरशः कोणी पडतं. आत्ताच वयोवृद्ध मुली, एक मुलगी आता जाता जाता खड्ड्यात पडली पाण्यात. म्हणजे कसं आहे, काय करणार? प्रशासनाने याच्याकडे चांगलं लक्ष दिलं पाहिजे आणि स्थानिक नागरिकांनी कितीही मत व्यक्त केले त्यावर दुर्लक्ष केलं जातं. प्रशासनाला एकच विनंती आहे की बाबा आपण कधी आकडे लक्ष द्याल, एखादा हातपाय मोडून पडेल त्यावेळेला आपलं लक्ष जाईल का? अनेक वेळा विनंती केली, अर्ज फाटे झाले, नागरिक येऊन स्वतः भेटले, परंतु प्रशासनाकडून याचा काही एक उपयोग होत नाही. तर एवढी एकच अपेक्षा आहे प्रशासनाकडून की तात्काळ याच्यावर काहीतरी कार्यवाही व्हावी. बुवा, खड्डे पडले की मुरुम टाकतात. मुरुम टाकला की तो त्याची माती होते आणि ती माती आमच्या आसपासच्या सर्व घरांमध्ये धुळीचं प्रमाण खूप जास्त होतं आणि
त्यानंतर पाऊस पडला किंवा पाणी जास्त आलं रस्त्याला की ते मुरुमात खड्डे तयार होतात आणि खड्ड्यामुळे काय ते मुरुमामुळे चिकन माती असल्यामुळे घसरण्याचं प्रमाण जास्त आहे. रोज आता आम्ही रोज बघतो सकाळी मुलांना शाळकरी मुलांना जायला घाई असते तर घाईत गाड्या चालवतात स्कूटी वगैरे आणि पडतात. म्हणजे रोज जवळजवळ रोज 4 ते 5 घटना या रस्त्याला घडत आहेत. घुलेवाडी ग्रामपंचायत प्रशासनाला माझी विनंती आहे की लवकरात लवकर हा रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण करावं व गटारीची लेवल जी गटार आमचे बालाजी नगरची गटारीची लेवलच चुकलेली आहे, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम होतोय. ती लेवल जर व्यवस्थित केली तर हे पाणी साचणार नाही, पाण्याचा निचरा व्यवस्थित होईल. इथं गटारीची कामं केली आहेत, मात्र रस्त्यावरील पाणी गटारीत जात नाही. या रस्त्याचं काम लवकरात लवकर न झाल्यास बालाजीनगर आणि उपनगरातील नागरिक तीव्र आंदोलन करतील, असा इशारा ग्रामस्थांनी घुलेवाडी ग्रामपंचायतीला दिलाय. या दयनीय रस्त्याचा अनेकांना मनस्ताप होतोय. वयोवृद्धांना पायी चालणंही कठीण बनलंय. अशा तीव्र भावना बालाजीनगरमधील महिला आणि नागरिकांनी व्यक्त केल्यात. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. डोळ्यांचे विविध आजार, ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान. ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, देवाचा मळा, बालाजी अपार्टमेंट जवळ, संगमनेर. संपर्क 02425 29 91 90 आणि 8108 17 63 65.